जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद असल्याने एलपीजी गॅसवर असलेल्या रिक्षा चालकांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपाकडे वळवलाय। जळगाव शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गॅस भरण्यासाठी जावं लागतंय, त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। दुसरीकडे एलपीजी गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। ग्रामीण भागामध्ये एलपीजी गॅसचे दर हे 125 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे। याबाबत आढावा घेत रिक्षा चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। ऐकूयात। युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता या ठिकाणी रिक्षा चालकांना देखील तितकाच बसलेला आहे। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वर्गांना एलपीजी गॅस ज्यावेळेस भरतात रिक्षावाले, त्यावेळेस त्यांना देखील या ठिकाणी तात्काळ थांबावे लागते आहे। असं चित्र आपल्याला या ठिकाणी या पेट्रोल पंपावर दिसून येत आहे। लांबच लांब रांगा ज्या आहेत ते या पेट्रोल पंपावरती लागल्याचं चित्र आहे। जळगाव शहरामधील तब्बल एलपीजी गॅसचे 5 पंप या ठिकाणी बंद झाल्यामुळे या ठिकाणी पर्याय म्हणून या रिक्षा चालकांना नशिराबाद म्हणजे जळगाव पासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या नशिराबाद मध्ये पेट्रोल या गॅस भरण्यासाठी यावं लागतं आहे। या संपूर्ण परिस्थितीसाठी आपल्यासोबत स्वतः रिक्षा चालक आहेत। आता काय सांगाल, जळगावातील 5 पंप जे आहे गॅसचे ते बंद आहेत, मात्र आता गॅस भरण्यासाठी तुम्हाला नशिराबादला यावं लागतंय। हा, जळगावचे 5ही पंप जवळजवळ 8 दिवसापासून बंद आहे आणि आता इथे माहित पडलं म्हणून नशिराबादला आम्ही गॅस भरण्यासाठी आलोय। तर इथे सुद्धा जो 58 रुपये लिटरचा गॅस होता तो आज 125 रुपये म्हणतात आहे ते। तर आणि प्रवासी आम्हाला इतकं भाडं देऊ शकत नाही आहे आणि आमचा जो घरचा उदरनिर्वाह तो रिक्षावरतीच आहे। तर याबद्दल आमची अशी म्हणणी आहे की बुवा कलेक्टर साहेबांना विनंती करते की आजपर्यंत तुम्ही काय करताय, इतके म्हणजे भाव वाढताय किंवा याच्यामध्ये जळगावमध्ये जे पंप आहे ते बंद पडलेले आहे। जळगाव पासून नशिराबाद पर्यंत या रिक्षा चालकांना 10 किलोमीटर रिक्षा चालवत यावे लागते, नंतरच गॅस भरावा लागतो। मात्र असं असलं तरी गॅसचे वाढलेले दर